पुनीत हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पुनीत हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज नितीन डावकुरे. आताचा हा फलंदाज कर्जत मधील अजून एक सुपरस्टार या बॉलर्स ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती जय धुले. 4 षटकांचं सत्र आणि मार्चला होतीये सुरुवात. बरी फर्स्ट बॉल. पुनीत बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉलला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॉल झेलला अगदी कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा बी टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. महेंद्र रोटे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पुनीतनं पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट. नितीन धुलेला तिथून परतीचा प्रवास करावा लागला आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली. नितीन डावकुर आताचा फलंदाज अगदी कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू आणि त्याला तिथून परतीचा प्रवास करावा लागला. आणि आता नवीन फलंदाज महेंद्र रोटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन स्ट्राईक वरती तो असेल. पुनीत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे आणि विकेटच्या अगदी तो शोधात असतो. प्रत्येक वेळी आम्ही त्याला पाहिलंय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पुनीतनं केलेली आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज महेंद्र. डाबाला सावरायचंय महेंद्रला. स्विच हिटचा हा फटका. बॉल अगदी गोलीच्या वेगानं चाललाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तितक्याच्या चपलाईनं चेंडूचा पाठलाग करत होते. धाबा मिळतील या चेंडूवरती एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज महेंद्र. स्विच हिटचा फटका त्यानं खेचला होता. डीजे थोडासा आवाज वाढवायचा आहे. फटका चांगला स्लॉट मध्ये. त्याच्यावरती आक्रमण 1 टप्प्या अखेर पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 4 धाबांसाठी चौकार. सहा या धाबसंख्येवरती फलंदाज महेंद्र रोटे ऑन स्ट्राईक वरती आणि चांगली बॅटिंग त्याची आपण त्या ठिकाणी पाहतोय. फलंदाज नितीन धुले बाद झाल्यानंतर थोडंसं असं वाटलं होतं दडपण येईल बे टीमवरती परंतु पुनीतनं दमदार सुरुवात केली होती परंतु तदनंतर पुनीतवरती आक्रमण चढवलं जात आहे चांगल्या चेंडूची पैकी. परंतु पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाबेला बढती. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. काटरंग खोपोली परिसरातील एक नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात कर्जत परिसरातील बेड संघ. 2 संघांदरम्यान चालू असणारं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लो फुलटॉस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं तर विकेट त्या ठिकाणी मिळाली जाईल परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचला गेला. एक धाव रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. निकेरी धाबेच्या मदतीनं 8 धाबा आहेत त्या धावफलकावरती. सिंगलला प्राधान्य दिलं. पहिला चेंडूवरती दुहेरी धाब आली. तदनंतर आला चौकार. पुन्हा एकदा बाईट. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य आणि महेंद्र रोटे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानं डाबाला सावरण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केलाय. वैयक्तिक आपल्या 7 या धाबसंख्येवरती खेळतोय. संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या धाबसंख्येवरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती जय धुले बराच वेळ प्रतीक्षा करत होता. तो आता ऑन स्ट्राईक वरती असेल.
ब्लाइंड स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु धाव मिळेल एक. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाबसंख्येवरती. लेग बाय स्वरूपात ही सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाबसंख्येवरती. बॉलर पुनीत तयार आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, अगदी शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. धावफलक जाऊन पोहोचल ते 13 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 13 धाबा धावफलकावरती. बडबल बी संघाचे पाकर उमेशजी भोयर, नकुलजी कराले यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. अगदी मुख्य व्यासपीठावरती आपले मनपूर्वक दोस्ती चषक 2025 मध्ये स्वागत असेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 13 धाबा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक विकेट प्राप्त केली आहे. ते गोलंदाज पुनीत या गोलंदाजानं एक अवंतर धाव त्यानं खर्च केली. एक सिंगलला प्राधान्य दिलं. एक लेग बाय स्वरूपात सिंगल आपण त्या ठिकाणी पाहिली आणि एका चेंडूवरती चौकार आणि एका चेंडूवरती दुहेरी धाव त्यानं खर्ची केलेली आहे. एकूणच 13 धावा पहिल्या षटकामध्ये या अगोदर देखील आपण पाहिलं होतं. याच संघाच्या अगेन्स्ट दमदार सुरुवात केली होती. 64 धावसंख्येचं भलं मोठं डोंगर उभं केलं होतं आणि 28 बॉलमध्ये 28 चेंडूमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. 64 धावसंख्येचं आणि अगदी सहजरित्या बंटी पेंडारी नावाचं वादळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. बॉल तयार आणि कडाव सारख्या बलाढ्य टीमला खऱ्या अर्थानं पराभूत केलं होतं. आणि या बॉलेस देखील चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला जेलला कॅरी केलं आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या बे टीमला. पलीकडे गेला तर तो षटकार असेल. चेंडू जर 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे गेला तर तो चौकार असेल. कॅचला कॅरी केलं तर विकेट असेल आणि चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तुम्ही धावून काढू शकता. प्रत्येक टीमसाठी सूचना आपण आल्याच अगदी सुरुवातीला दिली होती. आता देखील आपण ती सूचना देतोय कारण की दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत आपण पाहतोय. एकीकडे काटरंग त्यांच्या विरोधात बीड कर्जत परिसरातील एक नामवंत संघ बीड, त्यांच्या विरोधात खोपोली परिसरातील खालापूर परिसरातील काटरंग संघ. आणि या मॅचमध्ये टॉस जिंकलंय ते काटरंग टीमनं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय फर्स्ट चॉईस केले त्यांनी फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी या ठिकाणी पाचारण केलं ते बीड टीमला. थोडीशी स्थिती नाजूक आहे बीड टीमची. फलंदाज जय हा फलंदाज बाद झाला आणि थोडीशी खडतल प्रवास जय दोले आणि त्याच्या सोबतीला खेळणारा नितीन यांचा पाहायला मिळाला. कोणती धाव त्यांनी संघासाठी उभारली नाही. डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज खंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बंटी पेंडारी या गोलंदाजाकडून. वारंवार चांगल्या चेंडूची पैकी त्याच्या माध्यमातून केली जाते. पसव्या गतीचे चेंडू इन स्विंगचा मारा गोलंदाज बंटी पेंडारी मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी त्याने डॉट बॉल टाकलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकण्यामध्ये यश मिळालंय ते बंटी पेंडारी या गोलंदाजाला. बंटीकडे भरपूर चांगला अनुभव आहे आणि तो खऱ्या अर्थानं अनुभव पाठीशी घेत चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॉल तयार. जास्त हाफ ट्रॅकर होता. मागच्या बाजूवरती चेंडूला आपटलं होतं आणि तदनंतर हाफ ट्रॅकर बॉलवरती केलेलं हे आक्रमण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. खंडूच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. आता 17 वरती खतरा कोणत्या टीमला आहे
ते पाहणं गरजेचं असेल. 4 बॉलमध्ये केवळ 4 धाबा खर्च केल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील कडाव टीमनं सुरुवात चांगली केली होती. कल्पेश सालुंकेनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धाबा कुठून काढल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती बंटीच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं कल्पेशनं. षटकार आला होता, परंतु त्यानंतर केवळ 5 बॉलमध्ये एकच धाव खर्ची केली होती ते गोलंदाज बंटीनं. आणि मागच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे आणि चांगली गोलंदाजी देखील बंटीची आपण त्या ठिकाणी पाहतोय. 4 बॉलमध्ये केवळ 4 धाबा, 1 विकेट त्यांना प्राप्त केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी तयार. पुन्हा एकदा चांगला पटका शफल झाले. खंडू पुन्हा एकदा ठोकतोय षटकार. खंडू सांगतोय या मॅच मध्ये जरी बंटी पेंडारीकडे चांगला अनुभव असला, एक्सपिरियन्स असला, तरी देखील आम्ही जिगरबाज युवा खेळाडू आहे आणि आमच्यामध्ये देखील ते क्लासिकल क्रिकेट दडलंय आणि त्याचं स्पष्टीकरण त्यानं या 2 फटक्यामध्ये दिलं. षटकार येतो, षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर करण्यात आलंय. दोस्ती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन नियोजन सर्व खेळ जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. आमचे ऑपरेटर काय नाव आहे रे, कुणाल डायरे आणि तदनंतर त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन असतील, संपूर्ण टीम चांगला प्रयत्न करते आणि tenniscricket.in ची जी वाहिनी आहे ती अगदी प्रसिद्ध आहे आणि त्यांना प्रसिद्धी मिळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. बंटी शरीराचा भेद घेणारा चेंडू, परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय. 23 धाबा धावफलकावरती. खंडू जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, त्यानं पहिला चेंडू डॉट बॉल केला, परंतु तदनंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा डॉट बॉल आला. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना त्या ठिकाणी डॉट बॉल केले, परंतु एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलंय. या षटकामध्ये बंटीनं एकूणच धाबा खर्च केल्या त्या 10 आणि पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या ते 13. 10 आणि 13च्या बरोबरीनं 23 धाबा आहेत त्या धावफलकावरती. महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. आपण पाहिलं नितीनला पहिल्या षटकामध्ये बाद केलं ते पुनीतनं. तदनंतर जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली बंटीने देखील पहिलाच बॉलवरती अगदी महत्वाची विकेट. फलंदाज जय धुलेला तिथून परतीचा प्रवास करावा लागला. महेंद्र ऑन स्ट्राईक वरती. दिशा दिली आहे, टपली दिली आहे, खऱ्या अर्थानं दिमागाचा उपयोग करत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी येतोय हा दर्जेदार चौकार. ऋषभ हा गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि पहिलाच बॉलवरती चौकार ठोकतोय फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून 3 चौकार अद्यापक आपण पाहिलेत. चांगले बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहज कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रोखलं जात आहे. क्रिकेटमध्ये यस नो वेट या 3 शब्दांना तुम्ही स्थान दिलात तर तुमची विकेट अगदी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक टिकून राहील आणि जो तालमेल आहे अगदी 2 खेळाडूंमधील तो जुळला जाईल. आणि चांगलं खऱ्या अर्थानं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं महेंद्र रुटे आणि त्याच्या सोबतीला खेळणारा खंडू या दोन्ही फलंदाजांमधून. आणि या एकेरी धाबेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 24 या धाबसंख्येवरती. ऋषभ हा गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी ऋषभ या गोलंदाजानं केली होती, परंतु थोडंसं खराब कामगिरी करत एक्स्ट्राच्या धाबा देखील त्याच्या षटकामध्ये खर्ची केल्या होत्या. बॉल तयार. पटका ऑन साइड मध्ये पुनीत त्या ठिकाणी आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी अचूक.
परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला नाही. 2 धाबा त्या ठिकाणी रोखू शकला नाही आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धाबसंख्येवरती. पुनीत चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी देखील अचूकतेची पाहायला मिळाली होती. बंटीनं थोडंसं डोकं शांत ठेवत जर चेंडूला अगदी कलेक्शन त्या ठिकाणी चांगलं केलं असतं ना तर विकेट मिळण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती. परंतु 2 धाबा रोखू शकले नाही. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धाबसंख्येवरती. ऋषभ चांगली गोलंदाजी करतोय, मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलंय, परंतु खंडूच्या बॅट मधून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल ड्रॉप त्या ठिकाणी केलं गेलं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि तदनंतरची फेकी आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि 4थी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि या 4 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धाबसंख्येवरती. 30 धावफलकावरती आपण पाहतोय. एक झेल किती महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस आपण असं कानमंत्र देत असतो. जे पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच और विन द मॅच. परंतु या मॅच मध्ये झेलला ड्रॉप केला आणि तदनंतर 4 धाबा या चेंडूवरती मिळतील. 4 धाब्याच्या मदतीनं 30 धाबा आहेत त्या धावफलकावरती. हा 34 धावा आहेत त्या धावफलकावरती. निकेश राऊत 34 धावा आपण या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय. बॉल तयार आहे. शरीराचा बेत पंचांनी बोट उंच केलं. LBW स्वरूपात लेग बी फॉर द विकेट आणि फलंदाज या चेंडूवरती होईल बाद. फलंदाज खंडू या चेंडूवरती बाद होत आहे. नवीन फलंदाज तेजस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. निकेश राऊत आपण या ठिकाणी यायचंय. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी. चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स ऑन दी बोर्ड.
षटक क्रमांक तिसरा देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आर्यन हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय. 38 धाबा धाव फलकावरती. रिव्हर्स स्वीपचा हा फटका अगदी आपण पाहतो स्विचिचा फटका सक्षम ठरलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडमॅन सीमारेषा क्लिअर करत बॉल जातोय 4 धावांसाठी. चौकार. पद्धतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. बॉल तयार. सन्मानपूर्वक या चेंडूला हाताळलाय. स्विचितचा फटका आला तर नंतर सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन नितीन धोले. सेकंड विकेट डाऊन जय धोले आणि थर्ड विकेट डाऊन खंडू. शेवटचे आता या षटकातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. लिडिंग एज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडूपर्यंत पोहोचले देखील परंतु डायरेक्ट हिट करता आलं नाही आणि 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. टार्गेट अगदी चांगलं सेट करण्यामध्ये सफल ठरलेत बी टीमचे फलंदाज. जे टार्गेट त्यांना हवं होतं त्या टार्गेटपर्यंत ते जाऊन पोहोचलेत. उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 1-2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा स्विचितचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांनी त्या ठिकाणी रेफर केलंय. या ठिकाणी चेक केलं जाईल धावच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. योग्य तो निर्णय अगदी टीव्ही अंपायर आमचे तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही उमरोली आणि त्यांच्या विरोधात हा बॅट्समन सेफ आहे. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. डुग्गू 11 उमरोली आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग कृपा भडवल ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अयुक्त्या एंटरप्राइजेस बीड आणि त्यांच्या विरोधात काटरंग. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेनं परंतु धावचीच स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होईल बाद. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण दाखल करायचंय. हे षटकातील आता उर्वरित शेवटच्या 1 चेंडूचा खेळ बाकी. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 47 या धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही पांडुरंग कृपा बडबल बी आणि त्यांच्या विरोधात डुग्गू 11 SBC उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बॉल तयार आणि यावेळेस शरीराचा भेद
पंचांकडे अपील आणि पंचांनी देखील त्या ठिकाणी बोट उंच केलं. लेग बिफोर द विकेट ची अपील होती आणि LBW स्वरूपात फलंदाज देखील होईल बाद. आणि या शेवटच्या बॉलवरती मिळालेली सफलता आर्यनला आणि शेवट गोड केलंय त्यानं काटरंग टीमसाठी. धापलकावरती धावा आहेत त्या 47-48 धाबासंख्येचा पाठलाग आता काटरंग टीमला द्वितीय सत्रामध्ये करावा लागेल. कृपा बडवल बी टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. उमरोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही पांडुरंग कृपा बडवल बी टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. 47 धाबा पलकावरती जमवल्या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बी टीमनं आयुक्त इंटरप्राइजेस बी टीमनं आणि त्यांच्या बरोदात आता काटरंग टीमला द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती येणारे 24 बॉल आणि 48 धाबसंख्येची. ठोक डीजे. बडवल बी टीमनं आणि जिंकलाय तो बडवल बी टीमनं. जो निर्णय आहे तो निर्णय लगेच आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. ओपनिंग प्लेयर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 24 चेंडू आणि आता 48 धाबसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल त्या काटरंग टीमला. यानंतर बडवल बी आणि त्यांच्या बरोदात उमरोली
या दोन संघादरम्यान एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत देखील तितकाच ताकदीची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य आणि त्याच्या सोबतीला बंटी पेंडारी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती अजिंक्य, ऑन स्ट्रायकर एंड वरती बंटी, बॉलिंग ट्रॅक वरती जय. नितीन धुले पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलंय. ऑन स्ट्राईक वरती अजिंक्य आणि कर्जत एक्सप्रेस नितीन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज 38 सर्कलच्या बाहेर अगदी 10 पावलांचा त्याचा रनअप 38 सर्कल पासून, परंतु पहिल्याच बॉलला दिशा दिली आहे. अजिंक्य दर्गे देखील हुशार आहे, त्यांना जाणलं आता या शक्तीपेक्षा युक्ती आपली श्रेष्ठ ठरेल आणि फक्त दिशा दिली. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाब्यांसाठी येतोय दर्जेदार चौकार. या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज अजिंक्य दर्गे जो ऑन स्ट्राईक वरती आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक अजिंक्य दर्गेच्या बॅट मधून आलेला हा चौकार. होतं नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. उमरोले आणि त्यांच्या विरोधात बडबल ब आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. फलंदाज अजिंक्य दर्गेच्या बॅट मधून येताना फक्त दिशा देतोय, त्यांना जाणलं आता की वेगावरती स्वार होतो नितीन आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. थोडासा वरच्या बाजूवरती शरीराचा बेत घेणारा चेंडू, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येईल. बॅक टू बॅक 2 चौकार आणि तदनंतर येतोय निर्धाव चेंडू. सुरेश कमलाकर पेरणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बॉल तयार. दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा बेगावरती स्वार झाला गोलंदाज नितीन आणि जे पहिला बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते त्याच्यावरती पूर्णपणे त्याने बंधन घातलं. धाबा येत होत्या, धाबा येताना पाहायला मिळाल्या आघाडीच्या 2 चेंडूवरती. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती त्यानं गुड कमबॅक केलं. क्वालिटी क्रिकेट दाखवतोय गोलंदाज नितीन धुले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. बे टीमसाठी अगदी चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावासाठी त्याला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. बॉल तयार. परंतु हा फटका देखील चांगला आहे. अजिंक्य दर्गे सांगतोय की अगदी कोपोली ते कर्जत, कर्जत ते बेकरे हे अंतर आम्ही उगाच कापत आलो नाहीये आणि ठोकतोय हा षटकार. जसं गार्डन मध्ये बसावं ना तसं तो आता आनंद घेतोय. अजिंक्य दर्गे जो ऑन स्ट्राईक वरती आहे तो आक्रमण करतोय आणि त्याच्या फलंदाजीच्या अगदी तो प्रेमात पडलाय. ही विकेटच आहे जी फलंदाजाच्या प्रेमात पडणारी ही पाटा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. शांतपणे आनंद घेतोय. पुन्हा एकदा फटका चांगला, एक धाव कंप्लीट आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळू शकत नाही.
एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. नितीन जो गोलंदाज ज्याला अगदी धावा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी सरसेनापती होता आणि त्याच्यावरतीच आक्रमण केलं अजिंक्यनं हे ओळखलं. अभि नाही तो कभी नाही, थांबला तो संपला हे त्याला माहिती आहे आणि त्यांनी डावाला सुरुवात दमदार केली. 1-2 चौकार, 1 षटकार, 1 एकेरी धाव आणि त्या चौकार आणि षटकाराच्या आणि एकेरी धावेच्या मदतीनं 15 धावा धावफलकावरती. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. आता विजयासाठी अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज. डॅनी लोंगले आमचे फार जवळचे मित्र आहेत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांचा उमरोली संघ आता दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. कर्जत परिसरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आवर्जून डॅनी लोंगले यांना कॉल करतो. अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे सातत्यपूर्वक आम्ही पाहिलंय त्यांचं देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम दोस्ती चषक 2025 मध्ये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती जमवल्यात. 48चा करायचा होता पाठलाग. शेवटच्या आता 18 बॉल आणि 33 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून पुढे 18 बॉलमध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. पर षटकामध्ये आता 11च्या रिकॉर्ड रन रेटनं धावायचं आणि पर षटकामध्ये 11 धावा जमवणं या मैदानाचा विचार करता जास्त नसतील. बॉलिंग तयार, बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार, शरीरापासून दूर ठेवला होता. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. जय धुले हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा फसव्या गतीचा होता, गती काढून घेतली होती चेंडूची. फक्त आणि फक्त आपण पाहतोय चेंज ऑफ पेचचा हा चेंडू पूर्णपणे फसवलं होतं, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वळण घेणारा हा चेंडू पंचांना त्या ठिकाणी दंडित केलं. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा आला. बॉल तयार. फटका पुन्हा एकदा चांगला. कोणीतरी या चेंडूला जरूर अडवलं पाहिजे, अन्यथा अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत तो चेंडू आला असता. आणि या चांगला फटका फलंदाज अजिंक्य दर्गेच्या बॅट मधून येतोय. अजून एक दर्जेदार षटकार. आता सातारा आणि सांगलीला चेंडू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य दर्गे हा फलंदाज अगदी आसमानी सुलतानी फटके खेळतोय. अगदी चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि तीच गुणवत्ता तो स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 22 या धावसंख्येवरती. जिथे गरज होती 33 धावसंख्येच्या 18 बॉलमध्ये समीकरण आता बदलेल. शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 25 धावसंख्येची. आपण शरीराचा भेद, परंतु पंचांकडे लावड अपेल आणि तदनंतर पंचांनी त्या ठिकाणी नॉटआउट दर्शवलं देखील. उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी, त्या कारणाने खऱ्या अर्थानं पंचांनी नॉटआउट दर्शवलं. एक धाव पुन्हा एकदा लेगबाय स्वरूपात या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. अध्यापक 9 धावा या षटकामध्ये खर्ची केल्यात. गोलंदाज जय धुलेनं केवळ 2 बॉलमध्ये त्यांना 9 धावा खर्ची केल्यात. 33ची गरज होती, 18 मध्ये समीकरण बदलेल. शेवटच्या आता निर्णायकारक 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 24 या धावसंख्येची. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येईल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 15. 24ची गरज असताना बंटी पेंडारीचा हा ब्रँडेड षटकार येतोय. अगदी स्वतःच्या भात्यामधील फटकेबाजी बंटी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि ठोकतोय हा षटकार.
मला का आखाती देशामध्ये खेळण्यासाठी बोलवलं जातंय, मी का अगदी ओपनच्या स्पर्धेमध्ये खेळतो, मी का खऱ्या अर्थानं तालुकानीय स्पर्धेमध्ये खेळतो, त्याचं ज्वलंत उदाहरण बंटी पेंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा फटका, चांगला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं. 2 धावा अगदी सहजरित्या झाल्या असत्या, बंटी देखील नाखुश आहेत. परंतु अजिंक्य दर्गे सांगतोय की अगदी या अगोदरच्या चेंडूवरती बंटी पेंडारीने मारलेला षटकार आहे ना, तो अगदी बघण्याजोग होता आणि तशीच फटकेबाजी अजिंक्य दर्गेला देखील करायची आणि तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि ऑन स्ट्राईक वरती आता अजिंक्य असेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. अजूनही 18, 14 चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचे 13 बॉल आणि 17 17 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. हा 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 16 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला फटका अजिंक्य दर्गे. आम्ही सुरुवातीला उल्लेख केला या अगोदर, या चेंडू टाकण्या अगोदर बंटी पेंडारीने षटकार मारला ना, तो बघण्याजोग होता. परंतु अजिंक्य दर्गेची देखील ती हाऊस होती आणि ते त्यांनी पूर्ण केली. त्याची मनोकामना होती आणि ती त्याने पूर्ण केली. अजिंक्य दर्गे देखील ठोकतोय हा षटकार. दर्गे आला आणि बंटी पेंडारी त्याच्या सोबतीला आलाय आणि चांगली बॅटिंग हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 षटकामध्ये अगदी या धावसंख्येचा पाठलाग करण्यामध्ये ते सफल ठरलेत. 38 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये भडवल पांडुरंग कृपा भडवल बी आणि त्यांच्या विरोधात डुग्गू 11 SBC उमरोली या 2 संघ दरम्यान अगदी मॅच पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं बॅटल अगदी 2 खेळाडूंमधील चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी काटरंग टीमला. बंटी पेंडारी अगदी यांचा संघ काटरंग उशिरा आला. पेनल्टीला देखील त्यांना सामोरी जावं लागलं, परंतु आयोजकांचा भरपूर वेळ त्यांनी वाचवला. मागच्या मॅच मध्ये देखील 11 चेंडू राखून त्यांनी मॅचला फिनिश केलं. या मॅच मध्ये किती चेंडू राखून मॅच फिनिश करतील की त्याच्या विपरीत धावा या ठिकाणी वाचवल्या जातील. परंतु हा येतोय दर्जेदार षटकार फलंदाज बंटीच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. बंटी पेंडारी ऑन स्ट्राईक. स्लो डिलिव्हरी होती, चेंज ऑफ पेस होतं, बंटीने ओळखलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉल येतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये बरसलेत हे दोन्ही फलंदाज. आपलातून कामगिरी, आपली दादागिरी व्यक्त करतायत बंटी पेंडारी आणि अजिंक्य दर्गे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज जे हवं होतं काटरंग टीमला ते त्यांनी मिळवून दिलंय. पुन्हा एकदा बघा पायामध्ये दुखापत आहे बंटी पेंडारीच्या आणि तरी देखील आपण पाहतो की
चांगली बॅटिंग त्याने संघासाठी केलेली आहे. बघा जास्त दुखापत असेल तर त्या ठिकाणी लगेच पंच पाहायचं आहे आणि करायचं आहे. शेवटचे निर्णायकारक आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 9 चेंडू आणि 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. रिटायर्ड आपण पाहतोय फलंदाज बंटी त्या ठिकाणी मैदान सोडतोय. न्यू बॅटर ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फटका पसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एका धावेला प्राधान्य, परंतु एकच धाव त्या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 45 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे ते 3 धावसंख्येची. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये ही मॅच फिनिश करेल का अजिंक्य ऑन स्ट्राईक वरती. अजिंक्य दर्गे ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आणि हा फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 7 बॉल आणि एका धावसंख्येची गरज आहे. 1 रनची गरज आहे ती विजयासाठी. शेवटचे 7 बॉल आणि एका धावसंख्येची गरज आणि मॅच फिनिश केली आहे चौकारानं. मागची मॅच देखील फिनिश केली होती अजिंक्यनं याच फटक्यानं आणि या मॅच मध्ये देखील विजय संपादित केलाय. आणि जरूर आपण पाहतोय की काटरंग टीमचं मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेमध्ये अगदी सहभाग घेतला बे टीमनं आणि चांगले प्रयत्न त्यांचे देखील राहिलेत. त्यांना देखील नेक्स्ट मॅचसाठी पुढील वाटचालीसाठी आपण देऊयात शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील त्या काटरंग टीमला. दाखल व्हायचं टॉस जिंकलंय पांडुरंग कृपा 11 भडवल ब टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी पाचारण केलंय ते प्रतिस्पर्धी उमरोली टीमला. आणि आज उमरोली संघ अगदी डुग्गू आणि वेद 11 या नावानं SBC उमरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चला हँडशेक करून त्या ठिकाणी मैदान सोडायचं काटरंग टीम. आणि आपण पाहतो की अजिंक्य दर्गेची चांगली बॅटिंग तितकीच चांगली बॅटिंग चांगली राहिली आहे मॅच मध्ये ती बंटी पेंडारीची आणि मॅन ऑफ द मॅच जाईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अजिंक्य दर्गे या फलंदाजाला. बॅटिंग करत असताना 28 धावसंख्येची स्फोटक इनिंग भास्करजी कराळे आणि शनी शेठ यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि जरूर आपण पाहिलात तर अजिंक्य दर्गे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला अजिंक्य आपण या ठिकाणी यायचंय. 28 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यामध्ये 3 चौकार 2 षटकार 10 बॉलमध्ये अगदी 28 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग ज्याने साकार केली तो अजिंक्य दर्गे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी आमचे मान्यवर
शशी कराले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब अजिंक्य दर्गे या खेळाडूला देऊन सन्मानित करावं. 9 चेंडू आणि 28 धावांची स्फोटक इनिंग आणि चांगली बॅटिंग त्याने संघासाठी केली. 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलंय. संघासाठी जे हवं होतं 48 धावसंख्येचा पाठलाग करणं, अगदी ते पाठलाग अगदी त्यांनी सोप्या रीतीय काटरंग टीमला अगदी विजय संपादित करून दिलं. परंतु नेक्स्ट मॅचसाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र हरीश ठाकरे याला. थँक्यू. हॅलो. दोस्ती त्यांची आजरा मर लाईट सामने ठेवलं केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. चला सलामीची जोडी जाऊ द्या. डुग्गू आणि वेद 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. दोन संघादरम्यान आपण फाईट पाहतोय. डुग्गू आणि वेद 11 SBCC उमरोली आणि पांडुरंग कृपा 11 बडवल B या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधली दुसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि सलामीची जोडी शरद बुंदाटे आणि साहिल लोंगले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झाले. आणि नरेश कराळे, रवींद्र कराळे, विनोद कराळे, आप्पा कराळे आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असतो वा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सलामीची जोडी इन्व्हाइट झाले मैदानाच्या आतमध्ये शरद आणि साहिल लोंगले आणि शरद बुंदाटे. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अनुराग. या अनुराग आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असेल याची मात्र दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्या. सेकंड राऊंडचे सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. अनुराग पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि सलामीची जोडी डुग्गू वेद 11 SBCC उमरोली आपण पाहतोय साहिल आणि शरद. स्ट्राइक वरती पाहतोय साहिल आपलं शरद आणि नॉन स्ट्राइक वरती पाहतोय साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला पंच थोडा स्पीडअप करा. अनुराग गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पॉवर प्लेचं P1चं षटक टाकण्यासाठी अनुराग मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिला चेंडू आपण पंचांकडे अपील आणि इथून शरद बाद पहिला झटका आपण पाहतोय. डुग्गू आणि वेद 11 संघाला लागलेला पहिला झटका. शरद बुंदाटे बॅक टू द डगआउट. मोठा झटका लागतोय तो डुग्गू वेद 11 SBCC उमरोली संघाला. मात्र शरद बुंदाटेचा झालाय पारीचा अंत. आता मात्र हर्षल लोंगले मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली. भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि आता भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती अनुरागनं काय गोलंदाजी केली आहे. LBWच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झालाय. दोन्ही ताकदीचे फलंदाज आहेत.
एक एक संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले ते संघ आणि मात्र आता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय फटका खेचला गॅप मध्ये, काय सिलेक्शन आहे. फटक्यामध्ये ताकद आहे, दमदार ताकद आहे. पाहतो भावेश आपलातून फटकेबाजी. या चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार. आदरणीय अजय दादा गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी उमेशजी भोईर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजासाठी बडवल संघासाठी उमेशजी भोईर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच्यामध्ये जशा तसं उत्तर देण्याचं काम आहे ना या भावेशने केलंय. जरी पहिल्या चेंडूवरती विकेट आलं त्याच्यानंतर आम्ही कमबॅक करू शकतो अशातला फटका, देखना फटका मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि चला पंच आणि तुमचं इथून मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आहे. इथून मात्र आपण बघतोय गल्लीमध्ये चेंडू विसावलाय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच संधी प्राप्त झाली असती, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2. एक आपण पाहायला मिळालं एक चोरटी धाव म्हणता येईल. ओव्हर थ्रोची धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 7 धावा. पहिलं षटक अनुराग, पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार मात्र पाहायला मिळाला ते भावेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू बॅटम पॅड मधना चेंडू निघून गेला आणि चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, असा कमबॅक करावा लागेल कारण ताकदीचा संघ आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये काय आपलातून फटकेबाजी केली होती डुग्गुवेद 11 SBCC उमरवली या संघानं, परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा केली होती पांडुरंग कृपा 11 बडवल B संघानं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. जसा रोनाल्डो फुटबॉल पायानं अडवतो तसाच आपण चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मिळेल धावे. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 8 आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अंती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये आपल्याला तब्बल आणि एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्यानं 8 धावा धाव पुस्तकावरती. येणाऱ्या उर्वरित अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक आहे. पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. आपण पाहतोय पंकज आलाय गोलच्या ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून शरद बाद झालाय, परंतु त्याची जागा काढण्यासाठी भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती अशा पल्लवीत असेल. भावेश आणि साहिल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहतोय लेग साइडच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला विसावलाय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल प्राप्त झाली आहे. या सिंगलच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 9 या आकड्यावरती.
षटकार हॅट्रिक साठी अजय दे गायकवाड साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. इथून ऑफ साईडचा देखना फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतोय परंतु झाली आहे चूक आणि या चुकीचा फायदा आपण पाहतोय 2 रनामध्ये कन्वर्ट केल्यात आणि या 2 धावा पुस्तकावरती ऍड होतील. या चेंडूवरती 2 धावा कन्वर्ट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती पंकज अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर 2 धावा. 2 चेंडूचा सामना उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये बडबल बी संघ पांडुरंग कुपा बडबल बी. इथून मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये सगळून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु साहिलने इथं थांबवलंय ते मात्र 22ला. त्याला माहिती आहे रन पूर्ण होणार नाहीये. विकेटचं पतन झालं असतं पण ते थोडं चांगलं एकामेकाला समजून घेण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डुग्गू वेद आणि 11 SBCC उमरोली हा संघ. पुन्हा एकदा काय फटका खेचलाय. आपलातून फटकेबाजी फुलटा चेंडूचा काय समाचार घेतलाय पंच आम्हाला सांगतात. 1 बॉल सीमारेषा पार इथून आलाय साहिल लोंगलेच्या बॅट मधून कणकणीत चौकार. चौकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. ग्राउंड द ग्राउंड फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. या फटक्यावरती आपण पाहिलंय सिंगल झाली आहे. सिंगलच्या मदतीने 17 धावा. उर्वरित अजूनही आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा 22 मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र बॅट कट झाली आहे आणि 30 षटकामध्ये चेंडूला अडवलं जातं. षटक क्रमांक दुसरा आलं संपुष्टात. 2 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचते त्या 18. प्रत्येकी षटकामागे पाहायला गेलं तर 9च्या सरासरीनं 18 धावा धाव पुस्तकावरती लागल्यात. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर उमरोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. विश्वजित शेंडे आणि अजय गायकवाड यांच्यासाठी यांनी सुवर्ण संधी झाले पारितोषिक लावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलंय. डुगो डुगो आपण कुठे असाल आपण स्टेज वरती या. डुगो कुठे असेल कानाकोपऱ्यात कुठे वाचला असेल तर या. आपण स्टेज वरती या. आदरणीय सचिन दादा खडे साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडूला अडवणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहिलंय एक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं 19 धावा. पहिला चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय उमेश. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. कोणते जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. एक आपण साहिलच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि एक भावेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. जोपर्यंत साहिल आहे मैदानावरती तोपर्यंत आशा असतील मात्र उमरोली संघाच्या की जेणेकरून 40-45 धावसंख्या जर जाऊन पोहोचली कारण त्यांच्याकडे तेवढंच चांगला तिकट मारा गोलंदाजीच्या मार्फत नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या चेंडूवरती सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चोरटी धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या मदतीनं 21 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल आली.
एक एक्स्ट्रा धाव चोरून नक्कीच दोन फलंदाजांना चोरटी धाव म्हणता येईल. साईला पाहतोय आपण स्ट्राईकला आणि गोलंदाजच्या मार्कवरती उमेश. इथून मात्र आपण पाहतोय फटका दमदार आहे, फटक्यामध्ये ताकद आहे, परंतु 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा अफलातून. पंचांनी मात्र इथं दंडित केलंय. नो बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल, ते मात्र गोलंदाज उमेश याला. आता बघा उघडा डोले बघा नीट, आणि पुढील चेंडू असेल तो मात्र प्रीट. फक्त बिमर साठीच रिव्ह्यू असेल, याची कर्णधारांनी नोंद घ्या. पांडुरंग कृपा भडवल बी संघासाठी, आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या. नो चेंडू आणि 2+1 3 धावा. धाव पुस्तकावरती 24 धावा. इथून पुन्हा एकदा कट झालाय, गलीमध्ये चेंडूला अडवलं जातं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवरती एक सिंगल. उमेश अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आता 22 स्ट्राईक वरती आहे, 22ला काहीतरी करावं लागेल. इथून फुलटा चेंडू, चांगला समाचार, गॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडूला, आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. 4 धावसंख्येसाठी 22च्या बॅट मध्ये आलाय घणाघाती प्रहार. फटका दमदार, चौकार. या चेंडूवरती मिळतील धावा 4. या 4च्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 29 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश गोलीच्या ट्रॅक वरती, भावेश आणि साहिल. शरद बुंदाटे इथून बाद झालाय. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका, 1 बॉल, सीमा पार, ओव्हर द रोप. तर चला, प्रत्येक चेंडूवरती आपण मीटिंग घेऊ नका, वेळेला महत्व द्या. पंच सामना त्वरित चालू करा आपण. चला, चेंडू सुपूर्द करा द्या. अजून एक जर चौकार आला तर अजय गायकवाड साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार झाले, 2 चेंडूवरती तर 2 आलेत, आणि या चेंडूवरती अजून एक चौकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. इथून फटका, काय कट केलाय, क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर द रोप, चेंडू आउट ऑफ सीमा पार, चौकार.
ठेवले न केलंय आयोजन लयच हो सुंदर. अजय गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलं. रायगडचं टायगर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्याकडून भावेशसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपलातून शंभर टक्के. जेव्हा अजय गायकवाड कुठल्या कार्यक्रमामध्ये असतात ना तेव्हा लोक त्यांच्यावरती पैसे उडवतात, परंतु आज अजय गायकवाड या उमरोली संघाकडे नक्कीच पैशांची खैराट पाहायला मिळते आणि या पैशांची कमी नाहीये. एटीएम आज ते मोकळा करूनच आलेले आहेत. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज राकेश आणि साहिल आणि भावेश. उमरोली संघासाठी अजून एक सुवर्ण संधी आली आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक आली. पुन्हा एकदा मात्र आपण गॅप मध्ये पाहतोय फटका आणि या फटक्यावरती मिळतील धावा. रनआउटची संधी होती परंतु धावा मिळतील 2. तर चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी विश्वासजी शेंडे आणि अजयजी गायकवाड यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच उमरोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा फटका, काय खेचलाय, मागत जाऊन फटक्याला खेचलाय. चेंडू आउट ऑफ सीमा पार, आकाशाला गवस निघालणारा हा खणके घाती प्रहार षटकार. काय फटका खेचलाय साहिल. आपलातून फटकेबाजी साहिलच्या माध्यमातून, परंतु लॉंग आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला भावेश आहे, त्यांनी सुद्धा ती दहशत माजवली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. साहिलला बीट केलंय आणि चेंडू आलाय डॉट आणि या डॉटच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 45 धावा. अंतिम षटक आहे. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला खेचलाय आणि या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पूर्ण आणि नाही बोलता 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 47 धावा. उर्वरित अजून चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याच्या डबल आली, त्याच्यानंतर साहिलने षटकार आला, त्याच्यानंतर स्लोअर वन चेंडू तो मात्र राकेशनं फसवा चेंडू टाकला, डॉट आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख अशातला फटका आपल्याला पाहायला मिळाला असता, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडू आला डॉट. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिल्या क्षेत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आपण मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅरी करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. पंच आम्हाला सांगतात इथून धावा मिळतील 4. अंतिम चेंडूवरती गणागती प्रहार साहिलच्या बॅट मधून चौकार.